तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर शॉर्ट्स. तर मला खूप जणांनी कमेंट केल्या आणि ऑफलाईन पण खूप जणांनी विचारलं की तू जे यूट्यूबवरती 2 ब्लॉग अपलोड केलेले आहे तर ते तू कोणत्या ॲपवरून एडिट केलेलं आहे. तर ते मी VN ॲपवरून एडिट केलेलं आहे. आणि बरेचसे जणांनी मला विचारलं की कॅपकटवरून व्हिडिओ एडिट करावं की VNमधून. तर तुम्हाला जर सिनेमॅटिक व्हिडिओ रील्स वगैरे शूट केलेले असेल आणि त्याला एडिट करायचं असेल तर तुम्ही कॅपकटमधून ते करू शकता. आणि जर तुम्हाला यूट्यूबवरती ब्लॉग अपलोड करायचा असेल, त्याची जर तुम्हाला एडिटिंग करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला VN ॲप खूप झालं तुम्हाला. कारण यूट्यूबच्या ब्लॉग व्हिडिओची एडिटिंग म्हणजे असतं काय त्यात, तर त्याच्यात छोटे छोटे क्लिप्स ॲड करून त्याला ट्रिम करून इफेक्ट वगैरे असं काही त्यात टाकायची आपल्याला गरज नसते. तर यूट्यूबसाठी जर तुम्हाला एडिटिंगसाठी ॲप पाहिजे असेल तर VN खूप झालं. VNमधूनच आपली यूट्यूबची ब्लॉगची सगळी एडिटिंग होऊ शकते. आणि मी पण त्यातूनच सगळे व्हिडिओ माझे केलेले आहेत. सगळे म्हणजे 2च मी केलेले आहे आणि इथून समोरचे पण मी VNमधूनच करणार आहे. थँक्यू. बाय.